नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला लबाड कोल्हा आणि मूर्ख करकोचा याची गोष्ट सांगते. तर काय होतं, जंगलामध्ये सगळे प्राणी राहत असतात. मी नेहमी सांगते तुम्हाला, कोल्हा, कुत्रा, लांडगा, वाघ, सिंह सगळे जंगलात राहतात. जंगलच त्यांचं घर असतं. आणि लबाड कोल्हा जो असतो, तो कोल्हा हा मांसाहारी प्राणी आहे. तो मांस खातो आणि राहतो. त्याच्यापेक्षा लहान असणारे प्राणी, ससा, हरिण वगैरे अशा प्राण्यांची शिकार करतो आणि तो आपलं जीवन जगत असतो. तर तो काय होतं, एकदा तो असंच काहीतरी खातो, ससा वगैरे काहीतरी खातो. पण ससा जरी खाल्लं तरी त्याच्यात हाडं-बिडं असतातच ना. तर ते हाड जातं आणि त्याच्या घशात अडकून बसतं बोन. त्या ज्या कुठचं प्राणी खाल्लेला असतो त्या प्राण्याचं बोन त्याच्या घशामध्ये अडकून बसतो. मग त्याला कसं तरी होतं, अनइझी होतं. खॅक खॅक खो 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 करतो तो, वेडं-वाकडं तोंड करतो, उलटी काढायचा प्रयत्न करतो. ते हाड जे अडकलेलं असतं घशात, हड्डी, बोन, ते तो काढायचा खूप प्रयत्न करतो. खा खा खो खो काय 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 करतो. पण काही केल्या ते हाड काय त्याच्या घशातून निघत नाही. एकसारखा असं 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 करतो. खूप प्रयत्न करतो, पण ते हड्डी काय त्याच्या घशातून निघत नाही. आता काय करणार? त्याचे प्रयत्न चालूच असतात घशातून ते बोन काढायची, पण त्याला काही ते निघत नाही. इतक्यात त्याला काय दिसतं, तिकडे एक करकोचा असतो. करकोचा म्हणजे स्ट्रोक. त्या स्ट्रोकची बीक माहिती आहे का तुम्हाला? चोच अशी लांब असते. मुळात त्याची मान पण लांब असते आणि पुढे छोटं डोकं असतं आणि त्या डोक्याच्या इकडनं त्याची जी चोच असते, बीक, ती अशी लांब असते. ह्याला आयडिया सुचते. तो अरे वा, आपण ह्याला बरोबर गंडवूया, फसवूया आपण त्याला आणि आपण आपल्या घशात अडकलेलं हाड काढून घेऊया, असं म्हणून तो त्या करकोच्या जवळ जातो आणि त्या करकोच्याशी गोड गोड शब्दात गप्पा मारतो. काय भाऊ, कसा आहेस, काय आहेस? तर त्या करकोच्याला आधी जरा शंकाच येते की हा का बरं एवढा गोड गोड बोलतो आणि हा प्राणी आपल्याशी गोड बोलणार. तरी पण तो बोलतो, हां ठीक आहे ठीक आहे बोलतो. आणि मग गप्पा मारता कसं आहे काय करता करता मग त्याला सांगतो, अरे जरा माझं काम करशील का? तर म्हणे काय? म्हणे माझ्या घशामध्ये एक हड्डी अडकले. तर तुझी जी चोच आहे ती एकदम अशी चांगली टोकदार आहे ना, तू अशी ती चोच माझ्या घशात घाल आणि ते हाड बाहेर काढ. तर आधी कर्कोचा तयार होत नाही, पण तो कर्कोच्याला आमिष देतो, म्हणजे लालच देतो. त्याला सांगतो, बघ, तू जर ते माझं हाड बाहेर काढून दिलंस ना, तर मी तुला छान मोठं बक्षीस देईन. बक्षीस म्हटल्यावर कर्कोच्याला हाव सुटते. अरे हां, हां आपल्याला बक्षीस देणार. हां, म्हणतो ठीक आहे. मग कसं करायचं? तर म्हणतो, मी असा आ करतो आणि मी आ केल्यावर तू तुझं डोकं माझ्या ग तोंडात घाल आणि आतमध्ये जे घशात अडकलेलं हाड आहे, जी हड्डी आहे ती अशी त्या तुझ्या बीकमध्ये, तुझ्या चोचीमध्ये पकड आणि काढ. हां, बरं म्हणतो आणि मग तो कोल्हा जो असतो, तो असा आ करतो आणि आ केल्यावर काय, हा कर्कोचा जो असतो तो त्याच्या तोंडामध्ये असं डोकं घालतो आणि बघतो खाली एक छोटीशी हड्डी अडकलेली असते. तो ती हड्डी बरोबर पकडतो आणि बाहेर काढतो आणि बाहेर काढल्यावर मग त्या कोल्ह्याला एकदम बरं वाटतं. हां, असं वाटतं. आणि मग बरं वाटल्यावर तो कोल्हा निघून जायला लागतो. तसा तो कर्कोचा त्याला थांबवतो. तो म्हणतो, "ए थांब." आणि काय? "तू मला बक्षीस देणार होता ना? माझं बक्षीस कुठे आहे?" तर हा म्हणतो, "ए, बक्षीस दिलं ना तुला बक्षीस." म्हणतो, "कुठे बक्षीस दिलं?" तो म्हणतो, "अरे, तू जेव्हा तुझं डोकं माझ्या तोंडात घातलं होतंस, त्यावेळेला मी ते चावलं असतं तर काय झालं असतं? नशीब समज तुझं डोकं मी चावलं नाही. हेच तुझं बक्षीस आहे. चल निघ इकडनं." असा तो त्याला बोलतो आणि तिकडनं निघून जातो. म्हणून बाळांनो, कधीही दुष्ट माणसावर, दुष्ट प्राण्यावर दया करायची नसते. तर असा असतो लबाड कोल्हा आणि मूर्ख करकोचा. म्हणून दुष्टांवर कधीही दया करायची नाही. त्यांना त्यांच्या हालवर सोडायचं, सोडून द्यायचं. असल्या लोकांवर कधी दया करायची नाही. तर कशी वाटली गोष्ट? आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.